काल तुम्ही सर्व जे अपक्ष होते त्यांचं बंड तुम्ही क्षमवलं आहे, तुम्हाला त्याच्यात यश आलं आहे. आता तुमचे 94 उमेदवार रणांगणात आहेत, त्यासाठी काय जिल्हाध्यक्ष म्हणून काय प्रयत्न करणार आहात? आमची अतिशय पक्ष संघटना म्हणून बांधणी खूप चांगली आहे. बूथ रचना आमची चांगली केलेली आहे. आमच्या जवळजवळ 20 नेत्यांची पदाधिकाऱ्यांची फळी या सगळ्या प्रभाग रचनेमध्ये जबाबदारी घेऊन काम करते. प्रत्येक आमचा नेता जो आहे तर त्यांनी एक एक प्रभाग आपली पालक म्हणून त्यांनी स्वीकारलेला आहे आणि त्या प्रभागामधलं मायक्रो प्लॅनिंग अगदी आम्ही नागरिकाच्या घरापर्यंत जाण्याचं प्लॅनिंग म्हणजे कुठलाही शोषा नाही, जाहिराती नाही, पैशाची उधळपट्टी नाही, पण सामान्य नागरिकाची भेट घेणं, सामान्य नागरिकाला भारतीय जनता पार्टीने केलेली कामं पोहोचवणं, माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंनी केलेली कामं पोहोचवणं आणि पुढे त्यांच्या रोजच्या समस्या दूर करण्याकरताचा एक प्लॅन त्यांच्यासमोर देणं, याचं काम आम्ही अतिशय रचनाबद्ध तयार ठेवलेलं आहे आणि कालपासून आम्ही त्याची सुरुवात केली आहे. नक्कीच भाजपचं जे प्लॅनिंग असतं या संदर्भात इतर पक्षही सांगतात की त्यांचं प्लॅनिंग चांगलं असतं. ह्या प्लॅनिंगनं जर तुम्ही अशी केली आणि ती प्लॅनिंग यशस्वी ठरली तर किती नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे महापालिकेच्या सभागृहात जाऊ शकतात? आत्ता बघा माझ्याकडे 65 आणि कमीत कमी 60 म्हणजे 65 उमेदवार निवडून येण्याची माझ्याकडे आत्ता सगळी आकडेवारी तयार आहे आणि सगळं मायक्रो प्लॅनिंग तयार आहे. सगळ्या कार्यकर्त्यांनी जी व्यूहरचना आहे आखलेली आहे आणि खरोखर तुम्ही जर पाहिलं तर समाजाची अपेक्षाच आहे की विश्वास ठेवण्यासारखा, निधी दिल्यानंतर काम ज्याच्या भरोशावर करावा असा जर कुणी राजकारणातला कार्यकर्ता असेल तर तो केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे शहराचा विकास करायचा असेल तर त्या निधीचा वापर आणि नागरिकांच्या रोजच्या समस्या सोडवण्यासाठी हा चांगला उमेदवार केवळ भारतीय जनता पार्टीकडे. नक्कीच हे होते भाजपचे नेते आणि भारतीय जनता पार्टीचा राज्यात मुख्यमंत्री आहे आणि छत्रपती संभाजीनगरचा महापौर हे भारतीय जनता पार्टीचे झाले पाहिजेत आणि त्यामुळेच या शहराचा विकास होऊ शकतो असा दावा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केला आहे. कॅमेरामॅन अमित आडेसह संजय सर्वोदय TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.